हा आपला गोल्डमधला कमोडिटीमधला ट्रेड चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण सध्या 5,000चं प्रॉफिट या ठिकाणी बुक केलेलं आहे. आपला गेस होता गोल्ड पडायला पाहिजे, पण माझं याच्याकडं काही लक्ष नव्हतं. तर हा पी याचा हाय बघा 2114, म्हणजे 21,000 रुपये त्याचे झाले होते. 21 म्हणजे 21 दोन्ही 20 दोन्ही 40 आणि 2 42. टोटल लॉटचे बनले 42,000 रुपये. आपण लावली होती किती, याच्यामध्ये एक लॉट घेतला होता आपण 1200 आणि दुसरा लॉट घेतला होता 620-25 रुपयानं. बघू आपण ते पण इथं बाय ऑर्डरमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतंय. कमोडिटीचा कुठं गेला आजचा ट्रेड, तर हा 14,000चा पी आपण बाय केला होता दुपारा 619 रुपयाला. तर या ठिकाणी आपण हा 619 रुपयाला विकला आहे. तर किती प्रॉफिट भेटला आपल्याला आज दिवसाकाठी किती रुपयाला ते आपण बघू. 619च्या अगोदर आपण या ठिकाणी प्राईस काढणार आहे. तर उद्या त्याचा आवाज कमी कर. 619 गुणिले 100, 100 नाही 10 करावं लागेल. 6,190 रुपये या ठिकाणी आपण लावले होते. तर त्याचे बनले किती, तर आपण विकला कितीला तो बघू आपण कितीला विकला आहे. तर हा कमोडिटीमधला आपला ट्रेड आहे. तर 1520 रुपयाला आपण एक लॉट या ठिकाणी विकून टाकला आहे. कारण इथून जर वरती गेलं असतं तर पुन्हा आणखीन हे पुन्हा मेहनत झालं असतं. त्यामुळे एकामध्ये आपण जवळजवळ किती प्रॉफिट बुक केलं या ठिकाणी ते आपण या ठिकाणी बघणार आहे. तर कितीला विकलं आहे आपण 1220 रुपयाला. 1220 गुणिले 10, तर या ठिकाणी 12,200 रुपये त्याचे बनले. तर या ठिकाणी किती पॉईंट्स उरले आपल्याला बघा. आपण बाय कितीला केलं होता मायनस या ठिकाणी 619 रुपयाला बरोबर 601 पॉईंट या ठिकाणी आपल्याला उरले. तर बघू याला गुणिले 10 करू म्हणजे किती रुपयाचं आपल्याला प्रॉफिट राहिले या ठिकाणी आपल्याला कळून येईल. म्हणजे जवळजवळ पैसा या ठिकाणी डबल बनला आपला एका दिवसामध्ये कमोडिटी मार्केटमध्ये. अशा पद्धतीनं गोल्डच्या लेवल जर कळत असतील तर असं आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रॉफिट बुक करू शकतो. तर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला इथं वन डे कॅन्डलचा एकंदर एक जर विचार जर केला तर बघू या ठिकाणी हा RSI 50च्या लेवलच्या खाली जर येणार असेल तर जवळजवळ भविष्यामध्ये ह्या 1-2 तारखेला किंवा एक्सपायरीपर्यंत आपल्याला जवळजवळ 4700-4300च्या लेवल या ठिकाणी गोल्डमध्ये बघायला भेटतील. असल्या व्हॅलेटिलिटीमध्ये मोठाले अकाउंट टिकतात, बारकाले अकाउंट उडतात. त्यामुळं अशा व्हॅलेटिलिटीमध्ये आपण घुसायचं नाही. जर टॉपला सेल केलेला असेल आणि हे सेल टाकून जर एक रिस्क म्हणून आपण ट्रेड जर हा करीत असतो तर ठीक आहे, काय अडचण नाही. इकडं कम्युनिटीमध्ये आपण अशा पद्धतीनं ट्रेड घेतला होता आणि हे या ठिकाणी एवढे पैसे आजच्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत उरले. तशा 16,488. 10-15 हजार रुपये दिवसाकाठी इथं गोल्डमध्ये अशा पद्धतीनं कशा पण पद्धतीनं माणसाच्या अशा अभ्यास असल्याच्यानंतर बनवू शकतात. काय तर बेस्ट ट्रेड आहे. इथून वरती जाऊ शकतं, खालती येऊ शकतं, काही अडचण नाही. तेवढं जे एक लॉट ठेवलं आहे आपण ते एक रिस्क म्हणून आपण ठेवलं आहे. एक बघू थोडी रिस्क घेऊन काय करते भविष्यात गोल्ड. तर चला, गुड नाईट, गुड बाय. जय भवानी, जय शिवराय. हॅपी ट्रेडिंग लाईफ अँड रिच ट्रेडिंग लाईफ. गुड नाईट.